SC, ST आणि OBC या तिन्ही कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता प्राध्यापक व्हायचं आहे त्यांनी थोडंसं हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता इथून पुढे प्राध्यापक होता येणार नाही आणि अशा प्रकारचा थेट एक कायदाच UGCने आणायचं ठरवलेलं आहे. त्यांनी त्याची नियमावलीही तयार केलेली आहे आणि SC, ST आणि OBC यांच्यासाठी राखीव असलेल्या जागा कशा रिझर्व करायच्या म्हणजे त्यांचं रिझर्वेशन कशा प्रकारे संपवायचं याची एक वेगळी नियमावली सध्या UGCने तयार केलेली आहे. आता या UGCच्या नियमावलीचं लवकरच कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि तो नियम देखील आपल्याकडे लागू होईल. SC, ST आणि OBCच्या ज्या रिझर्व जागा असतात किंवा त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या ज्या जागा असतात त्या रिझर्व कशा करायच्या, त्याचं आरक्षण कसं काढून घ्यायचं याचं हे खूप मोठं प्लॅनिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आरक्षण काढून घेत असताना यामधून अनुसूचित जाती जमाती आयोगाला थेट बाजूला सारलेला आहे. त्यांच्याकडे देखील तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार करू शकत नाही. अशा प्रकारची ही नियमावली सध्या तयार करण्यात आलेली आहे. आता ही नियमावली नेमकी काय आहे हे आणखीन थोडंसं स्पष्ट होणं गरजेचं आहे, पण त्याचा नियम आणखीन बाहेर आलेले नाहीत. पण हा जो कायदा आहे किंवा हे जे नियम आहेत हे नियम SC, ST, OBC यांचं प्राध्यापक होण्याचं स्वप्न भंग करणारी आहे आणि त्यांचं रिझर्वेशन 100% संपवण्याची ही नियमावली आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे ते एकदा आपण बघूया. ही जी नियमावली आहे या नियमावलीच्या माध्यमातून ज्या जागा SC, ST आणि OBCसाठी राखीव असतात त्या जागेसाठी पहिल्यांदा जाहिरात दिली जाईल. जाहिरात दिल्यानंतर त्या जागेचे इंटरव्ह्यू घेतले जातील आणि ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणजे तुम्ही जरी क्वालिफाईड असले, सेट, नेट, PhD अनुभवी सगळं जरी असले तरी त्यांना जर असं वाटलं की हा उमेदवार योग्य नाही आहे तर ते योग्य नाही म्हणून तिथे शेरा मारू शकतात आणि ती जागा रिझर्व करू शकतात. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये ती जागा ओपन कॅटेगरीमध्ये भरली जाईल म्हणजे त्याचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन पूर्णपणे संपुष्टात येईल. म्हणजे SC, ST, OBCच्या जे जागा आहेत या जागा अशा पद्धतीने संपवल्या जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागा फक्त प्राध्यापक पदासाठी नाही आहेत तर क आणि ड हे जे काही वर्ग आहेत या वर्गातल्या नोकऱ्यासाठी देखील अशा प्रकारची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आणि हे जे नियम आहेत हे नियम वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. प्राध्यापकांच्या जागेसाठी म्हणजे क्लास 1ची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी फक्त उच्च शिक्षण विभागाची मान्यता घेणं गरजेचं आहे आणि उच्च शिक्षण विभाग हे सगळे नियम बघितल्यानंतर ती मान्यता देईल. पण हे प्रकरण मात्र अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जाणार नाही आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाची याच्यावरती कोणत्याही प्रकारची राय घेतली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. अगोदर काय व्हायचं, जर समजा SCचा एखादा उमेदवार मिळाला नाही किंवा योग्य उमेदवार मिळाला नाही तर ती जागा त्यासाठीच राखीव राहायची आणि ती नंतर बॅकलॉगमध्ये भरली जायची. म्हणजेच त्याची वारंवार जाहिरात दिली जायची, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, म्हणजे जोपर्यंत उमेदवार मिळत नाही तोपर्यंत SC, STच्या जागेसाठी जाहिरात दिली जायची. पण आता तसं होणार नाही. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये जर समजा एखादा योग्य उमेदवार मिळाला नाही किंवा पात्र उमेदवार मिळाला नाही तर ती जागा लगेच ओपनला कन्वर्ट केली जाईल आणि त्याच्यासाठी फक्त मंत्रालयाची परवानगी घेतली जाईल. एवढंच आहे, साधं गणित आहे. याच्यासाठी कुठल्याही अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे किंवा सामाजिक न्याय विभागाकडे जाण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही. तर थेट उच्च शिक्षण विभागाने जर त्याच्यावरती शेरा दिला की उमेदवार योग्य मिळाला नाही आणि त्याच्यामुळे ही जागा रिझर्व करण्यात मान्यता देण्यात येत आहे तर विषय संपला. महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल किंवा UGCच्या कुठल्याही जागा असतील तर अशा प्रकारचं हे जे काही रिझर्वेशनच्या पोस्ट आहेत त्या रिझर्वेशनच्या पोस्टला आता रिझर्व केलं जाईल आणि तिथे ओपनचे उमेदवार भरले जातील. आणि हा सगळा जो कट आहे हा कट सगळा आरक्षण संपवण्याचा कट आहे आणि त्याच्यामुळं SC, ST, OBCच्या उमेदवारांनी थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. आणि या जे काही जागा रिझर्व केल्या जात आहेत किंवा अशा प्रकारची जी नियमावली आपल्याकडे तयार केली जाते आहे याच्या बाबतीमध्ये थोडंसं जनजागृती करणं गरजेचं आहे आणि या अगेन्स्टमध्ये आपल्याला नेमकं काय पाऊल टाकता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे. एका बाजूला आरक्षणाची लढाई सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची आहे, OBCच्या आरक्षणाची आहे, SC, STच्या आरक्षणाची आहे. हे आरक्षण टिकवण्याची देखील लढाई आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये सरकार मात्र या आरक्षणाच्या विरोधामध्ये उठलेलं आहे आणि त्यांनी थेट या सगळ्या जागा ज्या आहेत या जागा रिझर्व करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजेच याच्यावरती प्रचंड मोठं काम सुरू आहे. फक्त ही बातमी थोडीशी लीक झाल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. अन्यथा एखाद्या दिवशी याचा थेट कायदा झाला असता आणि तो कायदा तुमच्या हातामध्ये ठेवला असता आणि सांगितलं असतं की आता इथून पुढे तुम्हाला कुठल्याही जागेवरती तुमचा आरक्षित दावा करता येणार नाही. ती जागा आम्ही केव्हाही रिझर्व करू शकतो आणि त्या जागेवरती म्हणजे तुमच्या हक्काच्या जागेवरती आम्ही ओपनचा देखील उमेदवार भरू शकतो. म्हणजे काय तर SC, ST आणि OBC म्हणजे
इतर ज्या काही NT असतील, SBC असतील, या सगळ्यांसाठीच ही सगळी धोक्याची घंटा आहे. आणि इथून पुढे तुम्ही जर प्राध्यापक होण्याचं स्वप्न बघत असाल तर हे प्राध्यापक होण्याचं स्वप्न भंगलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शक्य होईल तेवढं या रिझर्व या तत्वाला आणि या कायद्याला ज्या पद्धतीनं तुम्हाला विरोध करता येईल त्या पद्धतीनं विरोध करायला सज्ज व्हा. तरच तुमची माझी मुलं ही या आरक्षित जागेवरती येऊ शकतात, अन्यथा तुमचं माझं आरक्षण पूर्णपणे संपल्यात जमा आहे. यासाठी फक्त SCच्याच उमेदवारांनी लढावं किंवा त्यातल्या त्यात बौद्धांनीच लढावं अशातला भाग नाही. SC, ST, OBC, NT, DNT, SBC सगळ्याच म्हणजे सगळ्या जेवढ्या काही आरक्षित जागा आहेत त्या सगळ्या जागेंवरती हे आता असं गंडांतर येणार आहे आणि तुमच्या सगळ्या जागा भविष्यामध्ये रिझर्व केल्या जाणार आहेत. तुम्हाला नेमकं या नियमाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका.